फक्त या पद्धतीने तुम्ही डाएट करा. तुम्हाला म्हणजे वेगळं असं काहीच करायचं नाहीये. एक्सरसाइज करायची गरज नाहीये. तुम्हाला मी जे म्हणते तुम्ही जे जसं खायचं त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकताय. प्रॉपर पद्धतीने करा. मला एवढ्या सगळ्या कमेंट्स आल्या, की आम्हाला वजन कमी करायचंय. तुम्ही जे पाणी पिता त्यानं खरंच वजन कमी होतं का? तर येस होतं. पण ते त्यासोबत आलं, की तुमचं डाएट सांगा आम्ही म्हणजे ते फॉलो करू. तर आज मी तुम्हाला पूर्ण डाएट सांगणार आहे. कसं करायचं, काय करायचं. त्यामुळे तुम्ही बिनधास्तपणे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हा व्हिडिओ 1.5x स्पीडवरती सुद्धा तुम्ही बघू शकता. सगळ्यात पहिले उठल्याबरोबर काय करायचं ते झोपेपर्यंत सगळं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर कोणताही उशीर न करता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात आणि त्याआधी तुमचं वजन किती आहे आणि तुम्हाला किती किलो वजन कमी करायचं आहे हे मला कमेंटमध्ये सांगा. बिलकुल आपल्याला हार्श करायचं नाही, हळू करायचं आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ अगदी डोळे बंद करून सुद्धा हे जे सांगितलंय सगळं फॉलो करा. कारण मला याने खरंच खूप फायदा झालाय. आता उन्हाळा सुरू होणार आहे, त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये जास्त घाम येतो. आपण जास्त कॅलरीज बर्न करू शकतो. त्यामुळे उन्हाळ्याचा आपल्याला जबरदस्त फायदा करून घ्यायचा आहे. कारण एवढ्या थंडीत सुद्धा आपण वजन कमी केलंय, तर आपण उन्हाळ्यात तर याच्यापेक्षा डबल वजन कमी करणार आहोत. तुम्ही बघू शकता आता नवीन आपले मस्त असे चेंजेस होणार आहेत. बॉडीमध्ये छान असं हलकं-हलकं वाटणार आहे. एनर्जी बूस्ट होणार आहे आणि मस्त असं हेल्दी आपण खाणार आहोत. उठल्याबरोबर आपली वेट लॉसची पावडर आपल्याला घ्यायची आहे उपाशी पोटी. पाणी किती गरम असावं, तेवढं गरम असावं की जेवढं तुम्ही सहन करू शकाल. एकदम अति कोमट पाणी प्यायचं नाहीये. थोडं गरम सुद्धा आपल्याला हवं. वेट लॉस ची जी काही ही पावडर आहे, ही पिल्यानंतर साधारणतः 1 तास काहीच खायचं नाही. याची काळजी घ्यायची आहे. उठल्याबरोबर ब्रश करण्याच्या आधी मात्र तुम्हाला हे प्यायचंय. त्यानंतर रात्री झोपण्याच्या आधी 3 ते 4 बदाम भिजू घालायचे. इकडे माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी घातले म्हणून जास्त आहेत. आता 1 तासानंतर 4 बदाम घ्यायचेत आणि त्यासोबत ब्रेकफास्टमध्ये 4 ते 5 ऑप्शन देते. आपण जी प्रोटीन पावडर शेअर केली होती ती बघा, ती घेऊ शकता किंवा ॲपलचा ज्यूस घेऊ शकता. ऑप्शन नंबर 2 गाजर, काकडी आणि मोड आलेले कडधान्य. मोड आलेले जे कडधान्य आहे ते थोडेसे स्टीम करून घेतले तर बेटर राहील, म्हणजे गॅसेस कॉन्स्टिपेशन होणार नाही. हे एकदम हेल्दी आहे, पोटभरीचं आहे. एक दिवस प्रोटीन पावडर घेतली, दुसऱ्या दिवशी तुम्ही हे घेऊ शकता किंवा फक्त उसळ घेऊ शकता, मूग घेऊ शकता किंवा फक्त काकडी आणि गाजर घेऊ शकता. हे घेणं खूप गरजेचं आहे, खूप जबरदस्त आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आता बघा हे जे मोड आलेले कडधान्य आहेत, हे ना तसे कच्चे मला फार आवडतात, पण बऱ्याच जणाला या पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडंसं मीठ टाकून, हळद टाकून सुद्धा तुम्ही फ्राय करून घेऊ शकता किंवा फक्त स्टीम करून घेतलं तरीही चालणार आहे. आता ब्रेकफास्ट करत असताना साधारणतः आपण समजूया 8:30 ते 9:30 किंवा जास्तीत जास्त 10 पर्यंत ब्रेकफास्टचा टाइम ठेवूयात. हा करत असताना एकदम हळू चांगलं जेवढं जमेल तेवढं बारीक खाण्याचा प्रयत्न करायचा. ऑप्शन नंबर 4 कोणतंही एक फ्रूट घ्यायचंय. सीझनल फ्रूट घ्या. मँगो, केळी हे अव्हॉइड करा, कारण वेट लॉस करायचं आणि वेट गेन वरती असाल तर नक्कीच मँगो, केळी दररोज केळी खाल्ली तुम्ही तरीही चालणार आहे. हिवाळ्यामध्ये जे आहे छान असे संत्री, मोसंबी मिळतात म्हणून आपण ते घेतोय. पण उन्हाळ्यामध्ये वॉटरमेलन भेटतं, सो आपण उन्हाळ्यामध्ये वॉटरमेलन घेणार आहोत. उन्हाळ्याचा डाएट कसा असणार आहे उन्हाळा सुरू झाल्यावर मी तुमच्यासोबत शेअर करेन. एक दिवस आपण प्रोटीन पावडर घेतली, दुसऱ्या दिवशी मोड झालेले कडधान्य घेतले, तिसऱ्या दिवशी काकडी, गाजर घेतलं, चौथ्या दिवशी आपण एखादं कोणतंही फ्रूट घेतलं, पुन्हा 5व्या दिवशी आपण प्रोटीन पावडर घेतली. अशा पद्धतीने करायचं. रोज वेगवेगळं केलं तर तुम्हाला कंटाळा येणार नाही आणि तुम्ही हेल्दी खाणार आहात. लक्षात घ्या, ब्रेकफास्ट खूप इम्पॉर्टंट असतो, कारण रात्री झोपण्याच्या आधी आपलं पूर्ण फास्टिंग असते बॉडी. सो त्यानंतर आपल्याला हेल्दी खाणं खूप गरजेचं आहे, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये हेल्दी सगळे बेनिफिट जातात आणि तुमचं शरीर सुद्धा तुम्हाला हेल्दी असा रिझल्ट देतो. एक संत्री, एक मोसंबी सफिशियंट आहे. एवढ्यामध्ये पोट भरतं. हळूहळू खा. छान असा तुम्हाला रिझल्ट मिळून जाणार आहे. आता आपला ब्रेकफास्ट झाला. साधारणतः आता लंचची गोष्ट करूयात. पण लंचची गोष्ट करण्याच्या आधी तुमच्या ब्रेकफास्टपासूनच तुम्हाला वॉटर इंटेक चालू करायचा आहे. वॉटर इंटेक आपला 20 किलोला 1 लिटर पाणी या हिशोबाने, म्हणजे 60 किलो असेल तर 3 लिटर, 65 किलो असेल तर 3.5 लिटर. हे पाणी कंपल्सरी प्यायचं. हिवाळा आहे मी समजू शकते कमी जातं, पण उन्हाळ्यात त्याला एक्सक्यूज नाही. उन्हाळ्यात आपल्याला एवढं वॉटर इंटेक जातो. पाणी पिणं खूप गरजेचं आहे.
त्यामुळे अशी एक बॉटल तुम्ही घेऊ शकता किंवा प्रत्येक तुमच्या रूममध्ये 1-1 लिटरची बॉटल भरून ठेवा. म्हणजे तुम्ही जे काम करत असाल त्या कामानिमित्त त्या ज्या रूममध्ये गेला तिथे तुम्हाला बॉटल दिसली की लगेच तुम्हाला क्लिक होईल की हा आपल्याला काय करायचं आहे, तर पाणी प्यायचंय तर तुम्ही ते करू शकता. 4 रूम असेल 4 ठिकाणी बॉटल भरून ठेवा. बेटर रिझल्ट मिळेल. प्रत्येक 30-30 मिनिटाचा अलार्म लावू शकता मोबाईलमध्ये. प्रत्येक 30 मिनिटांनी तुम्हाला पाणी प्यायचं आहे. हळुवारपणे पाणी प्यायचं आहे आणि जर प्रत्येक 30-30 मिनिटांनी तुम्ही पाणी पित राहिला किंवा 20 मिनिटांनी पाणी पित राहिला तर तुमचा जो वॉटर इनटेक आहे तो कमी मीन्स फुलफिल होतो म्हणजे होतो. आता हे झाल्यानंतर मग येतं लंच. लंचमध्ये पुन्हा तुम्ही काय घेऊ शकता, तर प्रोटीनसाठी मोड आलेले जे कडधान्य आपण ब्रेकफास्टला घेतले ते ॲज अ प्रोटीन सोर्स म्हणून तुम्ही तुमच्या लंचच्या थालीमध्ये घेऊ शकता. किंवा मी एक ऑप्शन तुम्हाला सांगायचं विसरले ब्रेकफास्टमध्ये, तो म्हणजे हा एबीसी ज्यूस. तर हा एबीसी ज्यूस तुम्हाला हप्त्यातून एकदा कंपल्सरी घ्यायचा आहे. याच्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर जातात, तुमच्या केसांना फायदा होतो, तुमची स्किन चमकदार होते, अँटी एजिंग जे आहे ते जबरदस्त पद्धतीने होतं. त्यामुळे प्रत्येक वीकमध्ये 1 ते 2 वेळेस हा एबीसी ज्यूस घ्यायचा आहे ब्रेकफास्टच्या टाइमला. समजा तुम्ही सोमवारी घेतला तर नंतर तुम्ही गुरुवारी किंवा शुक्रवारी घ्या. पण कंपल्सरी जर तुमच्याकडून 2दा नाही होत तर ॲटलीस्ट एकदा तुम्हाला एबीसी ज्यूस कंपल्सरी घ्यायचा म्हणजे घ्यायचा आहे. हे लक्षात घ्या. त्यानंतर बघा इथे मी मटकी केलेली आहे, त्यानंतर जवसाची चटणी, त्यानंतर डाळ पालक केलेला आहे. भाकरचं पीठ संपलं होतं त्यामुळे आज पोळी आहे. पण मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल तुम्ही पोळीपासून करत असाल तर 2 पोळीहून 1 पोळीवर या, म्हणजे 1.5ला या, नंतर 1ला या. पण त्यानंतर सरळ शॉर्ट तुम्ही जे आहे बिलकुल भाकरीवर स्विच व्हा. बाहेर गेला असाल तर असे सोर्सेस घ्यायचे जसं प्रोटीन त्याच्यामध्ये जास्त असेल, जसं पनीर क्रिस्पी, पनीर 65 अशा गोष्टी घ्यायच्या आणि बाहेर खाणं आपलं होतंच त्यामुळे एवढंही स्टिक करायचं नाही. पण दुसऱ्या दिवशी जर बाहेरचं खाल्लं तर असं डिटॉक्स वॉटर बनवायचं. लक्षात घ्या आता हे डिटॉक्स वॉटर पिणं तुम्हाला फार गरजेचं आहे. हप्त्यामधून 3 वेळा तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचं डिटॉक्स वॉटर बनवायचंय. समजा तुम्ही सोमवारी डिटॉक्स वॉटर बनवलं तर तुम्ही बुधवारी दुसरं बनवा आणि त्यानंतर शुक्रवारी तिसरं बनवा. तर हे डिटॉक्स वॉटर म्हणजे जर तुम्हाला 4 लिटर पाणी इंटेक करायचं आहे तर 2 लिटरचं डिटॉक्स वॉटर बनवा, 2 लिटर नॉर्मल पाणी तुम्ही प्या. किंवा तुम्ही जे ब्रेकफास्टला ज्युसेस घेत आहात सकाळी, जी वेट लॉसची पावडर घेताय आणि मध्ये पाणी पित आहे तर त्याच्यामध्ये तुमचे 2 लिटर पूर्ण होऊन जाईल. याची तुम्हाला नक्की काळजी घ्यायची आहे. डिटॉक्स वॉटर कोणकोणते आहे याचे 4 ते 5 व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आलेले आहेत. मी खाली प्लेलिस्ट देते. पूर्ण वेट लॉसचे व्हिडिओ बॅक टू बॅक तुम्ही सगळे वेट लॉसचे व्हिडिओ बघा. तुम्हाला सगळं समजून येणार आहे. त्यानंतर लक्षात घ्या की ह्या सगळ्यांमध्ये आता उन्हाळ्यामध्ये कसं आहे की लिंबू जास्त महाग होतात. सो आता फेब्रुवारीमध्ये जे आहे तुम्ही जर लिंबू उन्हाळ्यासाठी साठवून ठेवले तर खरंच खूप बेटर राहतं. सो तसंही करू शकता. पुदिना नक्की टाकायचा आहे, लिंबाचा वापर नक्की करायचा आहे, बीटचा वापर करा जेणेकरून हिमोग्लोबिन तुमचं चांगलं वाढते. त्याचबरोबर असं आपण बीट खात नाही सॅलडमध्ये तर हे बेस्ट राहतं. असे डिटॉक्स वॉटर पिल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, मेटाबॉलिझम बूस्ट होतं, डायजेशन प्रॉपर होतं, शरीरातील चरबी मेल्ट होण्यास मदत करते. तुमचं जे कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे तो पूर्ववत होतो. कॉन्स्टिपेशनचा म्हणजे तुमची गट हेल्थ चांगली असली की तुम्हाला जो रिझल्ट मिळणार आहे तो माइंड ब्लोईंग आणि फास्ट रिझल्ट मिळणार आहे. याची काळजी घ्यायची. कधीही वेट लॉस करायचं असेल तर आधी तुमचं गट हेल्थ चांगलं करा. कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर ते चांगलं करा आणि त्याच्यासाठी तुम्हाला फायब्रस फ्रूट खाणं गरजेचं आहे. फायबर जास्त खाणं गरजेचं आहे. मग ते फ्रूटमध्ये असो की तुमच्या लंच डिनरमध्ये असो. त्यानंतर येतो संध्याकाळचा वेळ. संध्याकाळच्या वेळेला चहाची तलब येते. दुधाचा चहा घेत असाल तर विदाऊट साखर, विदाऊट गुळ घ्यायचा आहे. आणि जर दुधाचा चहा तुम्ही छान असाल, कम्प्लिटली बंद करत असाल, तुमचा मनावर ताबा असेल तर हा चहा घ्यायचा आहे. हा चहा सुद्धा एकदम प्रॉपर बेस्ट आहे. आपली ओली हळद, अद्रक, त्यानंतर दालचिनी आणि जिऱ्या आणि ओव्याचा ही चहा घ्यायचा आहे तुम्हाला. त्यामध्ये थोडंसं 1 ते 2 लिंबाचा थेंब टाकायचा आहे. हा चहा सुद्धा तुमच्या दुधाच्या चहाची तलब घालू शकतो. पण तुम्ही जर माझ्यासारखे असाल की तुम्हाला दुधाच्या चहाची आठवण येतेच तर संध्याकाळच्या टायमाला विदाऊट शुगर गुळ चहा तुम्ही घेऊ शकता. हा तुमचा समजा 3 ते 4 दरम्यान, 4 ते 5 दरम्यान चहाचा टाइम झाला. यासोबत तुम्ही मखाने घेऊ शकता किंवा मग फुटाणे घेऊ शकता. या पद्धतीने जी आपली प्रोटीन पावडर आहे ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता डिनरवर येऊयात. डिनरला तुम्हाला आधी स्लोली जायचं आहे. जेव्हा आपण फेज 2 मध्ये जातोय म्हणजे आता आपल्याला सवय झाली डाएटची, तेव्हा डिनरमध्ये मी कंपल्सरी जे आहे हप्त्यातून 3 ते 4 दिवस ही जी प्रोटीन पावडर आपण बनवली तीच घेते. त्यानंतर ऑप्शन नंबर 2 असा असणार आहे की तुम्ही जे आहे लेस ऑइल असणारे असे काही कडधान्य प्रोटीन घेऊ शकता किंवा फक्त डाळ पिऊ शकता. डाळमध्ये काकडी, गाजर चांगलं असं बारीक करून ते सुद्धा खाऊ शकता. म्हणजे आपल्याला जास्त करून एकदम प्रोटीनयुक्त आणि
त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं, जर लिक्विड असेल ना तुमच्या डिनरमध्ये फक्त, तर जबरदस्त आहे. मी पोळी किंवा भाकरी डिनरमध्ये घेत नाही. असं होतं कधी-मध्ये, की आपल्याला भूक लागते, तर त्यावेळेस मी भाकरी खाते, पोळी खात नाही. आणि जर पोळीच असेल तर एकच पोळी खाते किंवा अर्धीच पोळी खाते. या पद्धतीने डाएट करा, 100% रिझल्ट येणार म्हणजे येणार, याची मी गॅरंटी देते. त्यामुळे सगळ्यांना ऑल द बेस्ट. हे नक्की फॉलो करा. चलो बाय.